हल्लीच्या तरुण संगीतकारांचं गायकांचं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळे नवीन प्रयोग ते करतातच, पण त्याचबरोबर आपल्या सहकाऱ्यांच्या प्रयोगांनाही ते तितकीच दाद देतात. अतिशय मोकळ्या विचारांची ही पिढी पारंपरिक संगीत आणि पाश्चात्य बाज यांची सांगड घालत मराठीत संगीताचे नवे ट्रेंड्स निर्माण करते. याच प्रयोगशील पिढीचा आणखी एक लोकप्रिय प्रतिनिधी म्हणजे, मला वाटतं मी नाव सांगण्यापेक्षा पूर्वी जसं आपण राधा म्हटलं की आपल्याला कृष्ण आठवायचा, तसं आता राधा म्हटलं की कोण आठवतो? स्वागत करूया स्वप्नील बांदोडकरचं. अनेक गाजलेल्या अल्बम्स नंतर स्वप्नील लवकरच आणखीन एक अल्बम घेऊन येतोय. ऐकूया त्यातलंच एक गाणं. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झालाय राधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झालाय राधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 राधा. भट्ट जणू पिळलं या डाळिंबाचं दान. मोठ मोठ डोळं जशी कर्दळीची पान. हे भट्ट जणू पिळलं या डाळिंबाचं दान. मोठ मोठ डोळं जशी कर्दळीची पान. कप्पाळीच्या शालूला बिबटाचा भारी गशीदा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झालाय राधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 राधा. तरी सांगा अशी रुसू नको बाई. किसनाला या तिच्या विना कुणी सुद्धा नाही. हे कुणी तरी सांगा तिला रुसू नको बाई. किसनाला या तिच्या विना कुणी सुद्धा नाही. गोपिकांचा नाद सोडून कान्हा झालाय सीधा साधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झालाय राधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 राधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा. चंद्रवाणी मुखडा तिचा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा.
थँक्यू सो मच. ह्या गाण्याची गंमत अशी आहे की हे गाणं मी आणि वैशालीने असं ठरवलं की आपणच सुरू करूया अरेंजमेंट, बघूया काय असतं अरेंजमेंट. आणि आम्ही निलेश परब यांना बोलवलं, त्याचं रिदम सेक्शन करून घेतला आणि त्यानंतर लक्षात आलं की हे आपलं काम नाही आहे. आपण फक्त गातो, आपण म्युझिक करतो, पण अरेंजमेंट हे एक वेगळी गोष्ट आहे, एक वेगळा विषय आहे. त्याला आपण हात घालायला नको. आणि आम्ही कमलेशला लगेच फोन केला की कमलेश असं असं गाणं आहे आणि तू ह्याचं अरेंजमेंट करावंस. कमलेशनी अतिशय सुंदर अरेंजमेंट केलं, त्यात तुटी वापरली, शेनाई वापरली आणि त्यानंतर त्याचं जे वेस्टर्न अरेंजमेंट होतं ते जतीन शर्मा यांनी केलं. हा अल्बम आता येऊ घातलाय पुढच्या महिन्यात. याचं नाव आहे तुला पाहताना. पुढचं जे गाणं आपल्यासमोर सादर करतोय ते कमलेशचं स्वतःचं म्युझिक आहे. हे पहिल्यांदा गाणं मी आपल्यासमोर सादर करणार आहे, तर आय होप तुम्हाला ते आवडेल. गीत आज मोहरते नवे, साध या स्वरातून दे सखे, मन तालामध्ये रंगले. का गुलाबी चढते नशा सांगना, आज नादावला जीव हा, आज नादावला जीव हा. गीत आज मोहरते नवे, साध या स्वरातून दे सखे, मन तालामध्ये रंगले. का गुलाबी चढते नशा सांगना, आज नादावला जीव हा, आज नादावला जीव हा. परधनी रंग नवा नवा उमलते पाकळी, सांज असे गाली मोहरे सावळी. तुझ्या आठवांचा मेघ झुरे, गंध केवड्याचा मागे उरे. तुझ्या आठवांचा मेघ झुरे, गंध केवड्याचा मागे उरे. मन तालामध्ये रंगले. का गुलाबी चढते नशा सांगना, आज नादावला जीव हा, आज नादावला जीव हा. पारे गारे पारे गारे रे गा गा धा प ग रे सा रे नी ध. प द ग रे ग पा धा प ग रे धा, ग रे पा ग रे धा रे सा रे सा रे सा रे सा पा. प ग रे ग प ध ध ग पा रे ग सा ग सा ग सा म ग सा म ग सा म ग सा रे ग म प प प प प रे ग म प प प. रात जरा जरा उतरली अंगणी, ओ जीव होई खुळा मिलनाच्या क्षणी. कळी गुलाबाची गाली खुले, मंद चांदण्यात घेई झुले. कळी गुलाबाची गाली खुले, मंद चांदण्यात घेई झुले. मन तालामध्ये रंगले. का गुलाबी चढते नशा सांगना, आज नादावला जीव हा, आज नादावला जीव हा. गीत आज मोहरते नवे, साध या स्वरातून दे सखे, मन तालामध्ये रंगले. का गुलाबी चढते नशा सांगना, आज नादावला जीव हा, आज
नादावला जीव हा, आज नादावला जीव हा. बालगंधर्व चित्रपटातील कौशल इनामदारने संगीतबद्ध केलेलं आणि कमलेशनं अरेंज केलेलं गीत, जे सामान्य प्रेक्षकांपासून जाणकारांपर्यंत सर्वांनीच एकमुखानं गौरवलंय, ते गीत सादर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो सुप्रसिद्ध गायक आनंद भाटे यांना. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया आणि ऐकूया चिन्मया सकल हृदया. सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सदया देया गोविंदा, सदया देया गोविंदा. वरवरदा कलिमल विलया, वरवरदा चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सकल हृदया, सकल हृदया, सकल हृदया, सकल हृदया, चिन्मया सकल हृदया. विषय पिपासा पीडितता, विषय पिपासा पीडितता. भजने लागाया, चिन्मया सकल हृदया. सौख्यात दानव जाठाई,
रसिको, कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येऊन पोहोचलो आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षांची कमलेशची आणि पर्यायानं आजच्या मराठी संगीताची ही वाटचाल आपण अनुभवली. कमलेश हा नुसताच एक म्युझिशियन नाहीये, तर संगीताची वेगळी चळवळ सुरू करणारा एक ॲक्टिव्हिस्ट आहे. त्यामुळे नवोदित संगीतकारांना व्यासपीठ मिळवून देणारं संगीतकार संमेलन असो किंवा मनसा म्युझिकच्या माध्यमातून त्याने निर्मिती केलेले दर्जेदार अल्बम्स असोत, कमलेशची संगीताबद्दलची तळमळ सतत दिसून येते. त्याने उभी केलेली ही चळवळ उत्तरोत्तर अशीच बहरत जावो आणि त्याच्या यशाची कमान अशीच चढती राहो, अशा आपण त्याला मनःपूर्वक शुभेच्छा देऊया. कार्यक्रम ठरवला होता, आता तो सादर झालेला आहे. मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर हे सगळं होईल. सगळ्यांनी मेहनत केलेली आहे. मी माझ्या सर्व वादक मित्रांचा मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय हे घडलंच नसतं. थँक्यू ऑल, थँक्यू. एका अरेंजरला जर अशी वादकांची साथ असेल तर तो नक्की खूप छान क्रिएटिव्ह काम करू शकतो. अगदी सुरेशजींपासून ते पद्मनाभपर्यंत सगळ्या गायकांनी अतिशय कॉपरेट केलं. बेसिकली त्या कॉन्सेप्टचं मर्म समजून घेतलं आणि त्यामुळे ते सगळे आले. संगीतकार सगळे माझे मित्र इथे उपस्थित आहेत. अख्ख्या म्युझिक इंडस्ट्रीला जी मराठीने आमंत्रण दिलं होतं ह्या शोचं, सगळे आले. मला खूप छान वाटलं. दिसणारी ही जी टीम आहे त्याच्या मागे खूप लोक आहेत काम करायला, ज्यांनी माझ्याबरोबर 6 महिने ती कॉन्सेप्ट पुढे आणली. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि सगळ्यात शेवटी झी मराठीचे मी परत आभार मानतो की नवीन गाण्याचा, रादर अनपॉप्युलर गाण्यांचा कार्यक्रम करण्याची जी संधी मला मिळाली किंवा आमच्या सगळ्या कलाकारांना इथे मिळाली. झी मराठीचे मनापासून आभार. खास करून बिझनेस हेड निखिल साने यांचे मी मनापासून आभार मानतो. सुनील बर्वे यांचे मी खूप मनापासून आभार मानतो, कारण सुनील किती सिनियर आहे मला याची मला कल्पना आहे. फक्त एक फोन कॉल आणि मी असा करतोय, तू येशील का, लगेच हो. म्हणजे त्यांनी जो काय उपक्रम जुन्या नाटकांचा रिमेक असं म्हणू का मी त्याला, असं मी मला माहिती नाही शब्द, पण ते जुनी नाटकं तो इतक्या बहारदाररित्या सादर करतोय सध्या. तर मी त्याला जेव्हा त्याचं पहिलं नाटक बघितलं, मी म्हटलं मला असं थोडंसं माझ्या फील्डमध्ये करायला आवडेल आणि मला असं वाटतं ते मला करायला मिळालेलं आहे. मला वाटतं ती व्हायब्रेशन्स आहेत ना सगळ्या कलाकारांमधली, ते हे घडवतं मला असं वाटतं. थँक्यू. शुभरात्री. पुन्हा अशाच एखाद्या छान कार्यक्रमात आपण नक्की भेटू.